मित्रांनो, आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि आपल्या दैनंदिन जीवनाशी थेट जोडलेला विषय पाहणार आहोत. आज आपण पाहणार आहोत मॉड्यूल 1 लोकसंख्या गतिशास्त्र पॉप्युलेशन डायनॅमिक्स. हा विषय ऐकायला थोडा अभ्यासपूर्ण वाटतो, पण प्रत्यक्षात तो खूपच रंजक आहे. कारण तो आपण, आपले कुटुंब, आपला परिसर आणि आपला प्रदेश यांच्याशी थेट संबंधित आहे. नमस्कार, मी डॉक्टर M.N. सुरवसे, माननीय श्री अण्णासाहेब डांगे महाविद्यालय हातकणंगले. मित्र हो, पुढे जाण्या अगोदर असेच व्हिडिओ पाहण्याचा या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, जरा विचार करा, एखाद्या गावात, शहरात किंवा राज्यात लोकसंख्या किती आहे? ती वाढते आहे की कमी होते आहे? लोक कुठे राहतात? किती लोक शिकलेले आहेत? स्त्री पुरुषांचे प्रमाण काय आहे? हे सगळे प्रश्न आपल्याला कायम पडत असतात. या सगळ्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास म्हणजेच लोकसंख्या गतिशास्त्र. या मॉड्यूलमध्ये आपण सर्वप्रथम लोकसंख्याचा आकार पाहतो, म्हणजे एखाद्या प्रदेशात एकूण किती लोक राहतात. त्यानंतर आपण लोकसंख्येची वाढ अभ्यासतो. लोकसंख्या झपाट्याने वाढते आहे का, हळूहळू वाढते आहे का, ती स्थिर आहे. याचबरोबर लोकसंख्येचे वितरण म्हणजे लोक कुठे जास्त आहेत आणि कुठे कमी आहेत हेही समजून घेतले जाते. मित्रांनो, लोकसंख्येची घनता हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. काही भागांत लोकसंख्या फार दाट असते, तर काही भाग विरळ असतात. याचा परिणाम जमीन वापर, पाणी उपलब्धता, घरे, वाहतूक आणि पर्यावरणावर होतो. म्हणूनच भूगोलात लोकसंख्या घनतेचा अभ्यास केला जातो. यानंतर आपण लोकसंख्येची लैंगिक रचना पाहतो, म्हणजे स्त्री पुरुषांचे प्रमाण. हे प्रमाण संतुलित असेल तर समाज निरोगी असतो. जर यात असमतोल असेल तर सामाजिक समस्या निर्माण होतात. त्याचप्रमाणे वयोगट रचना देखील महत्त्वाची आहे. किती लोक लहान आहेत, किती कामकाजाच्या वयात आहेत आणि किती वृद्ध आहेत, यावर रोजगार, शिक्षण आणि आरोग्य सेवांचे नियोजन ठरते. मित्रांनो, या मॉड्यूलमधील आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे साक्षरता. किती लोक वाचू लिहू शकतात, शिक्षणाची पातळी काय आहे, हे साक्षरतेतून समजते. साक्षरता जास्त असेल तर समाज अधिक जागरूक, सक्षम आणि प्रगत होतो. त्यामुळे साक्षरता हा मानवी विकासाचा आधार मानला जातो. आता महत्त्वाचा मुद्दा असा की लोकसंख्या गतिशास्त्र हे फक्त आकड्यांचे गणित नाही. लोकसंख्येची संख्या आणि गुणत्व या दोन्ही गोष्टी आर्थिक विकासावर थेट परिणाम करतात. रोजगार उपलब्धता, शिक्षण व्यवस्था, आरोग्य सेवा, अन्न पुरवठा आणि संसाधनांचे नियोजन ही सर्व लोकसंख्येवर अवलंबून असते. मित्रांनो, जर एखाद्या प्रदेशात लोकसंख्या संतुलित असेल तर त्या प्रदेशाचा विकास वेगाने होतो. पण जर लोकसंख्या असंतुलित असेल, म्हणजे काही भागात फारच जास्त आणि काही भागात फारच कमी असेल, तर विकासात अडथळे निर्माण होतात. म्हणूनच लोकसंख्या गतिशास्त्र हे प्रादेशिक विकासाचे मजबूत आधार मानले जाते. या मॉड्यूलचे खास वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये आपण फक्त सिद्धांत शिकत नाही, तर प्रात्यक्षिकांद्वारे मोजमाप देखील शिकतो. लिंग गुणोत्तर कसे मोजायचे, साक्षरता दर कसा काढायचा, गिब्स पद्धतीने लोकसंख्या वाढ कशी मोजायची आणि दशकीय लोकसंख्या वाढ कशी अभ्यासायची, हे सर्व आपण टप्प्याटप्प्याने शिकणार आहोत. मित्रांनो, ही मोजमापे शिकल्यावर तुम्हाला लोकसंख्या आकडेवारी समजायला लागते. केवळ आकडे पाहून न थांबता त्या आकड्यांचा अर्थ काय आहे, त्याचा विकासाशी काय संबंध आहे, हे तुम्ही स्पष्टपणे समजू शकता. आणि हेच भूगोल अभ्यासाचे खरे उद्दिष्ट आहे. मित्रांनो, आजची ही ओळख जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर हा लेक्चर इतर मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. अशाच सोप्या, रंजक आणि अभ्यासपूर्ण चर्चेसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.